अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार अशा चर्चा सध्या सुरू आहे। त्याच पाठोपाठ आता ठाकरे बंधू देखील एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे। पवार कुटुंब एकत्र येण्यावरती आपली वेट अँड वॉचची भूमिका असणार। दरम्यान सुप्रियाताईंचे देखील स्वागत आहे असे स्पष्ट वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलंय। याच्यासाठी काय आता पातळी होत आहे? त्याच्यावरती आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये गट आणि गणनिहाय त्यांनी पदाधिकारी नेमावेत आणि सर्व प्रकारच्या सामाजिक पार्श्वभूमी असणारे लोक, महिला, मग महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील त्या ठिकाणी SC, ST, OBC, सर्वसाधारण अशा विविध घटकांमधल्या सगळ्यांना सामावून घेऊन आपल्याला हे काम करायचंय। त्यानुसार शाखा ठिकठिकाणी नेमले जाणं माननीय खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा याच्यासाठी आढाव्याच्या बैठका घेत आहेत। एकनाथजी शिंदे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघितलं, तुम्ही स्वतःच्या मनात विचारा, तुम्ही डायरीमध्ये तुम्ही आम्हाला किती जागा मिळतील लिहून ठेवलं होतं ते। तर ज्यांनी योग्य जागा काढल्या असतील त्यांची मी आभारी आणि मी तुमचे अभिनंदन करीन। पण ज्यांना असं दिसेल की आपण अमुकच जागा लिहिल्या होत्या आणि आम्हाला 60 जागा मिळाल्या, कशामुळे यश मिळालं याचा तुम्ही विचार केला तर माननीय एकनाथजी शिंदे यांनी जी पराकाष्ठा केली कष्टाची आणि सामान्य शिवसैनिक जो लढला चांगल्या प्रकारे, लाडक्या बहिणींनी मतदान केलं, RSS स्वतः उतरलं प्रचारामध्ये, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे यश मिळालेलं आहे। हे यश कष्टसाध्य आहे, हे काय अपघाताने यश मिळालेलं नाही। या निवडणुकांना काही माहिती म्हणून सामोरं जाणार का स्वतंत्रपणे लढणार काय? या संदर्भात मी पुण्यामध्ये स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे, पण परत आपल्यासाठी सांगते की महायुती कशा प्रकारे करायची किंवा काय याच्यावरती अंतिम निर्णय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार घेतील। आणि आमचा विचार करायला लागला तर आम्ही युती झाली तर आनंदच आहे तशा पद्धतीने। पण समजा काही कारणामुळे असं वाटलं की शक्य नाहीये तर आपण स्वतः स्वतंत्रपणे लढायची तयारी प्रत्येक पक्षाला ठेवावीच लागते आणि यातला अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील काय करायचं त्याचा। पण आम्हाला प्रत्येक भागामध्ये शेवटी मतदान तर आपल्याला करायचंच आहे, त्या दृष्टीने तयारी होईल। आणि नगरमध्ये आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये भगवा फडकवणारच, एवढं मी आता सांगते। कारण पूर्वी सुद्धा ज्या वेळेला शिंदे साहेबांच्या जबाबदारी ज्या वेळेला आली त्यावेळेला नगरवरती भगवा फडकलेलाच आहे। त्यांच्याचवर संभाजीनगर आणि नगरच्या जबाबदाऱ्या असायच्या आणि आता तर तेच सगळी सूत्र हातात त्यांच्याकडे आहेत। आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळेल। याचं कारण असं की नगरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारनी मुस्कटदाबी झालेली दिसते महाविकास आघाडीतल्या घटकांपैकी काहींची, ती जर का आपण पाहिली तर खरोखर म्हणजे आज अतिशय अनेक ठिकाणचे शिवसैनिक अतिशय अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे ते माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना आहे या भूमिकेत आहे। दोन्ही पवार एकत्र येत आहेत, अजित पवार, शरद पवार यांनी काय तुमचं मत आहे? माझं मत वेट अँड वॉच असं। खूप महायुती पुढे आव्हान निर्माण अजिबात नाही आम्हाला काय, उलट जेवढे लोक येतील बरोबर तेवढं चांगलंच आहे त्याच्यामध्ये। आम्ही सुप्रियाताईंना शुभेच्छा देतो येण्यासाठी, पण अजित पवारांनी शेवटचं ठरवायचं काय करायचं ते। आम्ही उगाच आपलं असं नाही करू शकत ना की कुणाला आपल्याला सल्ला नाही विचारला तरी जो सल्ला द्यायला आपण काही सकाळी 9 वाजता प्रेसवर बोलणारे नाही आहोत। राजकारणातील पवार कुटुंब एकत्र येत आहे वेगळा, तसं येणाऱ्या काळामध्ये ठाकरे आणि शिंदे एकत्र येतील त्याच्यात मी काही सांगू शकत नाही। कारण असं आहे की माननीय शिंदे साहेबांनी जो काही निर्णय घेतले ते खूप विचारपूर्वक घेतलेले आहेत आणि आज शिवसेना आणि ठाकरेजींवर मी काहीच बोलणार नाही। कारण मी साधं एक वाक्य बोलले तरी प्रचंड मोठा न्यूट्रॉन बॉम्ब फुटल्यासारखं धक्का बसतो सगळ्यांना, त्यामुळे मला काही या विषयात बोलायचं नाहीये। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।